त्याचप्रमाणे समीरजी साकुळकर यांच्याकडनं देखील एक विशेष गौरव केला जातोय खेळाडूचा. धन्यवाद. या प्रशांत. धन्यवाद गुरु चिटणीस सर. आपण पाहताय ऐकताय माडखोल कमळ चषक 2026 चा महासंग्राम. तसेच लाजरी स्पोर्टच्या यूट्यूब माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा. सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं स्वागत. कॉम्बॉक्स मधून प्रशांत जाधव जोडला जातोय. सामना असेल, अपील होतंय, पाहायचंय. नमसवाडी विपक्ष मित्र डिसिजन पेंडिंग. अजून देखील डिसिजन पेंडिंग असेल. एक धाव असेल. धावसंख्येचा झालाय. धावसंख्येचा झालाय. श्री गणेशा शुभारंभ झालाय, प्रारंभ झालाय आणि आरंभ झालाय. आकाश मालटकर याच्या खाते सांघिक धावसंख्या 1, वैयक्तिक आकाश मालटकर 1 या धावसंख्येवर गोलंदाजी मार्कवर असेल. गोलंदाज केदार स्ट्राईकला असेल तो म्हणजेच नेखेल. प्लेक केला गेलाय फाईन लेगच्या दिशेने. अजून फाईन खेळला गेलाय. 1 धाव धावफलकावर असेल. सांघिक धावसंख्या ही 2 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. मिळतत्व माडकोल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर नमसवाडी संघाला आमंत्रित केले गेले फलंदाजीसाठी. बॅकफूटवर जाऊन स्पंज करायचा होता, परंतु त्यानंतर चेंडू राहतोय निर्धाव. फाईन लेगच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. आकाश मालेटकर हिट मायर नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. 1 धाव मिळेल. धावसंख्या 3 धावा. 4 षटकांचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय केदार. राईट हँड राऊंड विकेट असेल. कांद्याचा वापर केला गेलाय. हा हेलो टाटा गुड बाय करत ओव्हर द रोप षटकार.
शॉर्टम पुलचा फटका. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवून दिला गेलाय प्लॉट मध्ये आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावर असेल 9 धावा बिनकडेच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शेवटचा अंतिमचा चेंडू असेल, गोलंदाजी मार्कवर असेल. केदार नावाचा गोलंदाज राईट हँड राऊंड विकेट ओव्हर द रोप एंड कडून सज्ज झाला. एक फटका मोठा आलाय भात्यामधून, फिंगर रोल केले गेले आणि त्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता येईल. बघता बघता एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल बिनकड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 9 धावा. आपण ऐकताय अनुभवताय माडकोल कमल चषक 2026 चा महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा आणि चिलेवाडी मैदानावर उतरलेले गोवा राज्य असो आणि सिंधुदुर्ग राज्यामधून मोठमोठे तारे सितारे या मैदानावर श्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब पुरस्कृत, श्री सन्माननीय नेमळे गावचे उपसरपंच किंगमेकर विनोदजी राऊत साहेब पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यातील प्रथमतः कमल चषक अमित राऊळ सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भव्य दिव्य आयोजन आणि या दुसऱ्या दिवसामध्ये मी स्वागत करतोय सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं. धावसंख्या धावफलकावर असेल 10 धावा. फटका खेळला गेलाय, मिड ऑन साइडला पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होत आहेत. 2 धावेची लहर ही मैदानामध्ये, परंतु तिसरा देखील धाव ही पूर्ण जात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलेली ढिलाई. 3 धावा पूर्ण केलाय धावून. धावसंख्या धावफलकावर असेल 13 धावा. नमोसवाडी संघ प्रथम फलंदाजी करत टोट चेंडूची सांगता झाले. पिन्या असेल गोलंदाजी मार्गवर, पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेट सज्ज झालाय. ओव्हर द रोप एंड कडून हिट मायर आकाश मालाडकर आडव्या बॅटने भिरकावून दिलाय चेंडू. फाईल लेगच्या दिशेने चेंडू जातोय प्रवास डिक्लेअर झोन आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावर असेल 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पिन्या ठाकूर गोलंदाजी ऑन द मार्क वर असेल. निखिल असेल स्ट्राईक वर. आतापर्यंत 7 धावा बनवल्या गेल्यात. वैयक्तिक सांघिक धावसंख्या 14. नमोसवाडी संघाकडून आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलाय. डीप लॉंग लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तकावरून दस्तक देत चेंडू जाईल ओव्हर द रोप. सीमा रेखा पार येईल. नेत्रदीपक बहारदार कमल चषकाचा आणखी एक षटकार. धावसंख्या आता झपाट्याने वाढले. धावसंख्या पुढे धावते ती म्हणजे दुहेरी आकड्यावर म्हणजे 20 हा आकडा. 5 चेंडू जागे समाप्त झालाय. पाहायचं आहे पंचांची खुणा आणि त्यानंतर षटक हे समाप्त झालाय म्हणजे इनिंग मधील 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा स्लॉग वरचं षटक असेल, हाणामारीचे षटक गोलंदाजी मार्गवर असेल. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधील ज्या खेळाडूने पोलीस बॉय कुडाळ असो, मित्रत्व माडकोल असो संघाचं प्रतिनिधित्व केलंय शैलेश माडकोलकर. शेवटचा षटक हाताळण्यासाठी प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव शैलेश माडकोलकर स्क्रीनवर असेल. ओव्हर द रोप एंड करून सज्ज होईल. फेरबदल केला जातोय. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी आणि रक्षात्मक सापळे जाळं विणलं जात आहे. आकाश मालेटकर याला खोलगट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने फिरकावचा होता. बैठक फटका मात्र इथं कुठेतरी फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता जाते होते आणि त्यानंतर धावसंख्या ही स्थिरावलेली
20 या आकड्यावर. श्री सन्माननीय विश्वासभाई केळुसकर यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांच्याकडून बक्षिसांची खैरात या स्पर्धेदरम्यान झाली होती. ते विश्वासभाई केळुसकर यांना सुद्धा विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचे आहे. स्पर्धेदरम्यान आपलं शुभ आगमन झालंय. VSK भाई धावसंख्या धावफलकावर 20 धावा. नवसवाडी संघ 5 झालेला फलंदाज असेल आकाश मालटकर माघारी परतोय. डकआउटच्या आसऱ्याला जाईल. त्यानंतर मैदानावर पाऊलवरती जात आहे ते म्हणजेच शैलेश लातिये एका बाजूला असेल. शैलेश माडकोलकर प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेटमधील जादू तर दाखवायला सुरू केले. गोलंदाजी आपल्या फिरकीचा जादू मात्र इथं त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेले ते म्हणजे आकाश मालटकर याला कमी गतीचा चेंडू फिंगर रोल केले गेले. चेंज ऑफ द पेस आणि त्यानंतर नॉइसच्या गेटला पैकी माघारी परतावं लागेल. शैलेश लातिये बॅक टू द पावेलेज. का मला स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी दिलं गेलंय हे मात्र सुरेख उदाहरण प्रात्यक्षिक दाखवताना घरच्या मैदानावर शैलेश माडकोलकर. निलेश माडकोलकर यांनी जर कॅच पकडलं तर प्रशांत लाती यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजी मार्कवर असेल शैलेश माडकोलकर. निखिल नावाचा फलंदाज परंतु अवांतर चेंडू उजव्या इष्टीच्या बराचा बाहेर जातो चेंडू आणि त्यानंतर दोन्ही हात समांतर पंचांचे. काऊकोर दिशेने चेंडूचा प्रवास. 1 बॉल चेंडू कलेक्ट केला जातोय. त्यानंतर बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा पुकार होता परंतु तिथं नाकारली जाते आणि त्यानंतर धावसंख्या धाव फलकावर असेल. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिरिमचा चेंडू शैलेश माडकोलकर गोलंदाजी मार्कवर असेल. शरीराचा वेध घेणारा चेंडू परंतु इथं 1 धाव पूर्ण केली जाते. पहिल्या इनिंगची सांगता होते. धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त म्हणजे अर्थात पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावर 24. विजयासाठी 25 धावांचं आव्हान असेल. विनंती असेल VSK भाई आपण स्थानापन्न व्हायचंय आणि आपलं या स्पर्धेदरम्यान शब्द सुमनाने स्वागत असेल. सांगेली राजन सांगेलकर सर आणि मी थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. VSK
भाई यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि स्वागताचा गुलाब पुष्प देऊन प्रशांत मुरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी आम्ही पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातंय. चला पुढील सामन्याच्या लढतीसाठी श्री स्वामी समर्थ माडखोल क्रिकेट संघ आणि गिरोबा ऑरियन्स सांगली क्रिकेट संघ कर्णधार तात्काळ टॉससाठी संपर्क साधा. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भाजपा प्रदेशाध्यक्ष विद्यमान आमदार आदरणीय रवींद्रभाई चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कमळ चषक सन 2026 ची स्पर्धा आपण पाहतोय अनुभवतोय. दबडकीच्या छिले मैदानावरती सामना जिंकण्यासाठी एक वाडी एक फॉर्मॅट मधील ही लढत एक वाडी एक संघ फॉर्मॅट मधील ही लढत आपण पाहतो. या मैदानावरती सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय होईल सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये? एका बाजूने धावा बनवायच्या आहेत, एका बाजूने धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूने फलंदाजी तर केली मैदानावरती 18 चेंडूमध्ये 24 धावा साकारल्या, 25 धावांचं आव्हान ठेवलंय. या आव्हानाचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी या मैदानावरती नमसवाडी क्रिकेट संघाकडे आहे का? तर एका बाजूला या मैदानावरती धावांचा पाठलाग करणारी फलंदाजी या मैदानावरती मित्रत्व माडखोल क्रिकेट संघाकडे आहे का? प्रश्नचिन्ह उद्भवलाय आणि पहिला वेळेला षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झाला आकाश मालटकर. स्ट्राइक एंडला पिनिया ठाकूर, डाव्या हाताचा फलंदाज. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज नानू. पहिला षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. एक धाव निघाली या चेंडूवरती. ह्या एकेरी धावेच्या मतीने वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं खोललंय पिनिया ठाकूरने. धावसंख्या धावफलकावरती पोहोचली ती मात्र 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. एक या धावसंख्येवरती स्पर्धेचं सुंदर आयोजन ज्याचं श्रेय जातंय अमित राऊळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, ज्याने वेळ पैसा मेहनत असा तिहेरी संगम साधून ही स्पर्धा या धबडकीच्या छिले मैदानावरती दुसऱ्या पर्वामध्ये प्रकाश झोतामध्ये आयोजित केले. तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, हलक्या हाताने ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. एक धाव मिळाली नानूला. ह्या एकेरी धावेच्या मतीनं नानूने आपलं बघता बघता खातं खोललंय. नानूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्लो पॉइझन म्हणून संबोधलं जातं. हर एक चेंडूवरती कशा प्रकारे चेंडूचा सामना करायचा, सामना कशा प्रकारे पुढे जायचा, धावफलक कशा प्रकारे हलतं ठेवायचं, खराब चेंडूवर कशा प्रकारे मोठे फटके खेळायचे, यामध्ये तरबेज असलेला फलंदाज म्हणून नानूला ओळखलं जातं. यावेळी सुरेख फटका पिनिया ठाकूरच्या बॅटमधून निघालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शतरक्षक त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक न करता चेंडू छलामध्ये रूपांतरित करतोय. 2 गडी या ठिकाणी बाद करणं अपेक्षित प्रतिस्पर्धी संघाला. एक मोठा हादरा बसला या मैदानावरती धावांचा पाठलाग करणाऱ्या मित्रत्व माडखोल क्रिकेट संघाला. पिनिया ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन. तिथे पिनिया ठाकूर माघारी परतल्यानंतर हळूहळू पावलं टाकताना दिसतोय खेळपट्टीच्या दिशेनं केदार नावाचा फलंदाज. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 2 माडखोल गावातील 2 संघ आहेत. तरुण दमाच्या खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक वाडी एक संघ फॉर्मॅटमधील हा सामना शेवटचा सामना या ग्रुपमधील. जो जिंकेल तोच टिकेल या स्पर्धेमध्ये. एक खराब चेंडू ज्यावर पुलचा फटका आपण पाहिला, परंतु चेंडूचा प्रवास घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते ती मात्र या चेंडूवरती. ह्या एकेरी धावेच्या मतीने खातं खोललंय तर केदारने. सांघिक धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली ती म्हणजे 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 3 या धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल स्वतः गोलंदाज आकाश मालटकर घडून आणतोय. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढतो चेंडू. निश्चितपणे चेंडूचा प्रवास आपण पाहतोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली नानूला. एकेरी धावेच्या मतीने सांघिक धावसंख्या ही धाव फलकावरती पोहोचली 4 धावांच्या टप्प्यावरती. पंचवीस धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक.
मोठा फटका खेळलाय, फटका फसला की काय प्रश्नचिन्ह उद्भवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा या चेंडूवरती झेल टिपण्यासाठी पाहायला मिळाले. अखेरपर्यंत प्रयत्नांना या ठिकाणी आलंय ते अपयश आणि चेंडू झालाय तो मात्र यावेळी जीवनदानमध्ये रूपांतरित. एक जीवनदान मिळाले फलंदाज केदारला. बघता बघता मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये एक गडी टिपला प्रतिस्पर्धी संघाचा आकाश महालटकरने 25 धावांचा बचाव करताना या मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली ती मात्र 6 धावांच्या टप्प्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. मापक उद्दिष्टांचे सामने हे रोमहर्षक लढतीमध्ये रूपांतर होतात. ते इतिहास सांगणारे धबडकीचं चिले मैदान होईल का? रोमहर्षक सामना या मैदानावरती अटीतटीच्या सामन्यामध्ये हा सामना रूपांतर होईल का? प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा आहे. परंतु हे प्रश्नचिन्ह सोडवण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती बदल केला गेला आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आलाय गोलंदाज सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन दुबाजी नावाचा गोलंदाज हा गोलंदाजीच्या मोर्चावरती. शॉर्ट प्रकारचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. एक धावी सहजरित्या पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करणारी फेक जोपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला येते. एकेरी धाव पूर्ण होतात नेली दोन्ही फलंदाजांनी. एकेरी धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्येत भर पडली. संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती पोहोचली 7 धावांच्या टप्प्यावरती 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा ऑनसाइडची दिशेने चेंडू टोलवण्याचा इरादा नोनूचा फसलाय. त्या ठिकाणी चेंडू खेळायचा होता मिड विकेटला. एक निर्धाव चेंडू आलाय. जसे निर्धाव चेंडू फेकले जातील तसतशी निश्चितपणे चेंडू आणि धावांमध्ये दरी निर्माण होईल आणि दरी निर्माण झाली तर दबावाची स्थिती ही निश्चितपणे मैदानावरती होईल. यावेळी सुरेख फटका आकाशाला गवत निघाला नाही दीपक फटका त्या ठिकाणी फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणत्याही प्रकारची चूक न करता शरीराचं संतुलन राखत अखेरपर्यंत चेंडूवरती नजर खळवत त्या ठिकाणी चेंडू झेलामध्ये रूपांतरित केला घेतोय. जो फलंदाज येणाऱ्या काळामध्ये अडथळा ठरला असता अर्थात या ठिकाणी धावांचा बचाव करणाऱ्या संघाला तो अडथळा या ठिकाणी दूर केलाय. प्राइज विकेट मिळवली या षटकामध्ये अर्थात दुवाजीने आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती रोखली गेली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 7 या धावसंख्येवरती. थँक्यू डे. या ठिकाणी पारितोषिक आलंय. गोलंदाजाने जर एक उर्वरित 3 चेंडूवरती एक गडी गारात केला तर व्हीएस यांच्याकडून पारितोषिक आलंय. शॉर्टमिड प्रकारचा चेंडू पूल केलाय. चेंडूचा प्रवास आपण पाहतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. थँक्यू डे. अजून जर शैलेश माडकोलकर यांनी एक षटकार टोलावला तर व्हीएस यांच्याकडून 500 रुपये व्हीएसके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा होत आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती पुन्हा एकदा दुबाजी. एक जोरदार फटका खेळण्याचा मानस. एक प्रचंड वेग धारण केला. चेंडू स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू निश्चितपणे आलाय. एक महत्वपूर्ण चेंडू मी तर म्हणेन या चेंडूवरती मोठा फटका टोलवायचा होता. जी चेंडू आणि धावांमध्ये दरी निर्माण झाली होती ती दरी काहीशी कमी करण्याचा प्रयत्न होता तो शैलेश माडकोलकरचा. पुन्हा एकदा सुरेख फटका शैलेश माडकोलकरच्या बॅट मधून षटकारासाठी. चेंडू सीमापार 6 धावांसाठी. थँक्यू डे. या ठिकाणी हे 2 षटकार घेतल्याच्यासाठी व्हीएसके भाई यांच्याकडून शैलेश माडकोलकरसाठी कॅश पारितोषिक 200 रुपये या ठिकाणी जमा आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 20 धावा झाल्या धाव फलकावरती. एकोणवीस झाल्या धावा धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर. निर्णायक षटकाचा खेळ हा बाकी आणि हे निर्णायक षटक जर कोणत्याही गोलंदाजाने निर्धाव टाकलं तर त्यासाठी रिद्धी सिद्धी उठवणे
क्रिकेट संघाकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. निर्णायक षटक आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता कोणत्या गोलंदाजाची वर्णी लागते हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण. मी म्हटलं होतं मापक उद्दिष्टांचे सामने हे रोमहर्षक लढतीमध्ये रूपांतरित होतात. ते इतिहास सांगणारं धबडकीचं हे चिले मैदान परिसरात आपण पाहतोय सतेज चिले यांचा बिर्याणी स्टॉल. त्यामध्ये आपण स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकतो. त्याचबरोबर अविराज शिरवरकर यांच्या माध्यमातून आमलेट पाव भुर्जी पाव याचा आस्वाद देखील आपण घेऊ शकतो. यामुळे सुरेख चेंडू एक वेगवान चेंडू निश्चितपणे या ठिकाणी सुरुवात झाली निर्णायक षटकाची ती अर्थातच एका निर्धाव चेंडूला. त्याचबरोबर बाळकृष्ण नाईक यांचा खमंग भेलचा स्टॉल देखील आपण पाहतोय. त्याचा आस्वाद देखील आपण घेऊ शकतो. सुंदर आयोजन स्पर्धेचं आपण पाहतोय. या स्पर्धेच्या दुसऱ्या रजनीमध्ये जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न फासला. त्या ठिकाणी स्वैर चेंडू आला. अतिरिक्त धाव जोडली गेली धाव फलकावरती. सांघिक धावसंख्येत भर पडली. सांघिक धावसंख्येत धाव फलकावरती पोहोचली ती अर्थातच 20 धावांच्या टप्प्यावरती. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. हर एक चेंडूवरती एकेरी धाव ही महत्त्वपूर्ण. तर निर्धाव चेंडू हे अपेक्षित असतील ते धावांचा बचाव करणाऱ्या संघासाठी. लक्ष्यच्या बाहेर जाणारा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू असल्याचा पंचाने इशारा दिलाय. अतिरिक्त धाव जोडली गेली धाव फलकावरती. एक वाडी एक संघ फॉरवर्ड मधील हा शेवटचा सामना या ग्रुपमधील एक महत्त्वपूर्ण सामना अस्तित्वाची लढत. कारण नॉकआउट फेरी सामना जो जिंकेल तो टिकेल या स्पर्धेमध्ये. पुणे गोलंदाजीच्या मोर्चावरती दिलीप वितलवंत कार्पेट खेळून काढतो. धावबादची संधी त्या ठिकाणी परंतु निर्धाव चेंडू आलाय. त्या ठिकाणी धावा वाचवल्या गेल्यात. नाममात्र एकेरी धाव वाचवली गेली त्या ठिकाणी शतरक्षकाकडून. अजूनही समीकरण बदलले. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक 5 धावांची आवश्यकता आहे. यामुळे सुरेख फटका खेळून काढला डीप मिडविकेटच्या दिशेने परंतु सुंदर शेल त्या ठिकाणी टिपलाय. फलंदाज माघारी पडतील. हैदराबादला आहे तो या मैदानावरती 3ऱ्या क्रमांकाचा धावांचा पाठलाग करणाऱ्या मित्रत्व माडकोल क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावली. धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावांच्या टप्प्यावरती 25 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 चेंडू जर निर्धाव चेंडू फेकले गोलंदाजाने तर प्रत्येक चेंडूला 100 रुपयाचं पारितोषिक VSK भाई यांच्याकडून या ठिकाणी जाहीर होत आहे. सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावांची असेल ती आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय अनिकेत. नवीन फलंदाज अनिकेत. नास्ट्राक एंडला शैलेश माडकोलकर. 2 षटकारांच्या मदतीनं योगदान दिले 12 धावांचं आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्राईक एंडला अनिकेत. जोरदार फटका खेळण्याचा मानस त्या ठिकाणी धावबादची संधी. निश्चितपणे या ठिकाणी या चेंडूवरती मिळेल. पंचाचा इशारा आलाय 2 धावांचा. 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडली. धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली. 23 धावा या धाव फलकावरती. विजयासाठी नाममात्र 2 धावांची अजूनही आवश्यकता. शैलेश माडकोलकर हा स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. अजून एक निर्धाव चेंडू. थोडीशी दुखापत या चेंडूमुळे होते ती शैलेश माडकोलकरला. जर षटकार खेचला आणि या सामना या ठिकाणी संपवला तर VSK भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी शैलेश माडकोलकरसाठी. जोरदार फटका. चेंडूचा प्रवास आपण पाहतोय. डीप मिड विकेट सीमारेषा उल्लंघन करणारा सामना समाप्त करणारा फटका शैलेश माडकोलकरच्या बॅटमधून विजयी षटकार आपण पाहतोय. तब्बल या सामन्यामध्ये 700 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय शैलेश माडकोलकर. हे पारितोषिक या ठिकाणी प्रायोजित केलं होतं VSK भाई यांनी. जरा सांगेली संघ नाणेफेकीचा निर्णय कळवा. मला वाटतं नाणेफेक जिंकून सांगेली क्रिकेट संघ शतरक्षण स्वीकारतो. याचा अर्थ श्री